आई सई सई अगं तू आत्ता कशी काय? आई मला राहवलं नाही ग, तुझ्यासाठी जेवण घेऊन आली, खाऊन घे. ग सई झालंय माझं जेवण बाळा. काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय ग सई, अगं तुला सांगितलं होतं ना मी, माझी परवानगी घेतल्याशिवाय वंचना भेटायला यायचं नाही म्हणून. मग डोक्यात शिरत बाई देवांशराव तुम्ही पण आलात का? या या या. नमस्कार. काय म्हणत होता तुम्ही आता? अहो नाही, मला काय वाटलं सई एवढ्या रात्रीची एकटीच आलीये म्हणून जरा प्रेमाने दटावत होते तिला. काळजी वाटली ना मला. नाही, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मी आहे ना सईन बरोबर, त्यांना काहीच होऊ देणार नाही. डोंट वरी. नाही बरोबर बरोबर, तुम्ही असल्यावर काय काळजी करायची गरज आहे. पण बरं झालं बाई तुम्ही आलात ते. अहो हंस आठवण काढतच होत्या नाही का हंस? बघा बाई मनातली इच्छा पूर्ण झाली, आले लगेच जावई बापू. अहो बाई जावई बापू तुम्ही उभे का? पण बसा ना बसा, मी चहा कॉफी काय आणू? नाही नको, चहा कॉफी घ्यायला नाही आलोय मी. खरं तर सईंना आईंची खूप आठवण येत होती त्यांच्या, म्हणून त्यांना सोडायला आलोय फक्त. म्हणजे काय, येणारच सई. अहो सईचंच घर आहे हे नाही का? ऑफकोर्स ऑफकोर्स. सई बाया कशी आहेस? कसा चाललाय संसार? मी काय म्हणतो मामी, त्या दोघींना एकमेकांशी बोलायचं आहे, तर आपण प्रायव्हसी देऊयात का त्यांना? हो हो का नाही, म्हणजे काय देऊया ना. सई बोल, हा शांतपणे बोल. वंसा बोला. हा सई, आणि काही लागलं तर मला हाक मार, मी आहे माझ्या रूम मध्ये. आमची सई इतकी लाजते तुम्हाला काय सांगू जावई बाबू. आलेच. सई अगं, आता काही बोलू नकोस, खाऊन घे आधी. अगं अशी काय करतेस? झालंय माझं जेवण. आई प्लीज खोटं बोलू नकोस. मी काय म्हणतो, तुम्ही बसा गप्पा मारत, मी जरा आहे खालीच. ओके. आई मी आता काही ऐकणार नाही. खाऊन घे, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. धर. सई तुझ्या हातचं बऱ्याच दिवसांनी खातीये ना, खूप बरं वाटतंय मला. सई पण जावई बापू असे खाली का निघून गेले? ते काहीतरी काम असेल ना त्यांचं, म्हणून गेले असतील. नक्की ना? का काही वाद झालेत तुमच्यात? नाही, काही नाही झालंय. घे खा. सई तुला खूप चांगलं सासर मिळालंय बाळा, आणि जावई बापू तुझ्या सोबत आहेत ना, त्यामुळे मला तुझी काही काळजी नाहीये. तूही त्यांना जप, आणि काहीही झालं तरी तुमच्यात अंतर पडू देऊ नकोस. त्यांच्यासाठीच तर सगळी धडपड चालली आहे ना आई. आम्हाला दूर करायचं काम तर अंजली आणि भैरवी मॅडम पण करतात, पण देवांश नाही सगळं कसं सांगू ना कळत नाहीये मला. सई तू आता निघ बाळा. जावई बापूंना असं वाट बघत थांबून मी जेवण बरोबर नाही. अगं आई पण तुझं जेवण. मी जेवेन नंतर, नको काळजी करू. तू जा आता. नक्की संपवशील ना सगळं? हो ग, नक्की जेवेन मी. आणि आई, मामीने जर त्रास दिला ना प्लीज सांग मला, सहन नको करत बसू. मला खूप काळजी वाटते ग तुझी. आणि मला सुद्धा तुझी. जा आता, उशीर होईल. मी खाईन. सावकाश जा. ठीक आहे, संपव हे सगळं. सावकाश जा.
देवा, सईच्या मनात नक्की काय चाललंय कळत नाहीये, पण तू तिच्या पाठीशी राहा. अंजलीच्या कारस्थानापासून तिचे रक्षण कर. तिला एकटं पडू देऊ नकोस. देवांश, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मी आईला खाऊ घालू शकले. It's okay, Sai. Not a big deal. Don't worry. तुमच्यासाठी नसेल, माझ्यासाठी आहे. आज जर आई जेवली नसती ना तर रात्रभर झोप लागली नसती मला. तिने आयुष्य खूप कष्टात काढलंय आणि अजूनही ती बिचारी त्रासातच जगते. Don't worry, Sai. हळूहळू सगळं नीट होईल. दिवस थांबा ना. तुम्ही नीट बोलत तर नाहीच आहात, पण माझ्याकडे बघण्याची पण इच्छा नाहीये का तुमची? असं काही नाही आहे, साई. डोंट वरी. आणि असं का वाटतंय की मला कसली तरी शिक्षा मिळते? तुम्ही माझ्याशी असं तोडून वागलात ना तर नाही सहन होत मला. प्लीज बोला ना माझ्याशी. आता मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल? मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे देवांश. ओमी आणि अंजलीचं जे सत्य मला कळलंय ना ते खूप भयंकर आहे. पण एक ना एक दिवस मी असं का वागते हे तुम्हाला नक्की कळेल आणि पटेलही. आता भले तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. वा, क्या सीन आहे. जे देवांश सई सोबत आमच्या घरी गेले खरे, पण अजूनही तिच्याशी बोलत नाहीये. हळूहळू यांच्यात असा डिस्टन्स वाढायला हवा ना की देवांश सईशी बोलायचं काय, फेस पण नाही बघितला पाहिजे तिचा. होगा होगा सब होगा. ते काय म्हणतात, हाँ, सब्र का फल सई और देवांश में दुरावा होता है. आणि हे एकदा झालं ना की मग बिचारी सई लाईफ टाइम